अशा काही सिक्रेट टिप्स ज्यांना फॉलो करून मी टॉपर बनली। जिथे माझी कॅपॅसिटी 60% होती तिथे मी असा अभ्यास करून 90% मिळवून टॉपर बनली। बघा, आपण सगळ्यांना अभ्यास करताना काही चुका करतो आणि फक्त त्या चुका जरी आपण अवॉइड केल्या ना तरी आपण टॉपर बनू शकतो। चला डायरेक्ट पॉइंटवर येऊया। बरेचसे मुलं या चुका करतात आणि या चुकांमुळे त्यांचं नुकसान स्वतः करून घेतात। पहिलं म्हणजे त्यांना पास्ट फिअर असतो, त्यांना भीती असते। आता समजा तुमच्या स्कूल कॉलेजमध्ये एखादं महत्त्वाचं चॅप्टर शिकवलं आणि तेव्हाच तुम्ही तिथे उपस्थित नसाल, अब्सेंट असाल, आजारी असाल, त्यामुळे गेला नसाल आणि कुठेतरी काय असतं, ते चॅप्टर खूप मोठं असतं आणि मग आपल्याला ते कठीण सुद्धा वाटतं। मग आपल्याला वाटतं की हे माझ्याने नाही होणार। कुणीतरी येऊन आपल्याला सांगतं की अरे हा टॉपिक खूप कठीण आहे, हे चॅप्टर खूप कठीण आहे आणि त्यातल्या त्यात आपण तेव्हा गेलेलो नसतो, म्हणून आपल्याला ते जास्त कठीण वाटतं आणि मग आपण त्याला करतच नाही। तर हाच आपला पॉईंट नंबर 1 आहे। हीच आपली चुकी आहे पहिली, जी म्हणजे आपण घाबरतो की हे माझं झालं नाहीये, हे मला खूप कठीण जातंय, हे मला येणार नाहीये। आता आपण आपली दुसरी चूक बघूया। बघा, काय असतं ना, आपण एक टाइम टेबल बनवलेला असतो, पण 99% असा चान्स असतो की आपण तो टाइम टेबल फॉलोच करत नाही। आपण फक्त ठरवतो, आपण खूप ठरवतो, खूप प्लॅनिंग करतो, पण तसं करत नाही आणि मग काय होतं, आपण रात्री रिग्रेट करतो की अरे बघ तू तुझा वेळ वाया घालवला। मग आपण स्वतःलाच दोष देतो आणि विचार करत बसतो की माझ्याने काहीच झालं नाही, मी तर काहीच केलं नाही, मी पूर्ण दिवसभर टाईमपास केला, आता माझ्याने कसं होईल, माझा हाही दिवस वाया गेला। तर ही होती आपली दुसरी चूक। याचंही सोल्युशन मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगते। आता आपण बघूया तिसरी चूक, जी बरेच जण करतात। बघा, सध्या काय झालंय, आपण ज्यावेळी अभ्यास करत असतो ना त्यावेळी बऱ्याचदा आपल्याला आपल्या मोबाईलची गरज पडते आणि मग सपोज आपल्याला एखादा व्हिडिओ बघायचा असेल आणि आपण यूट्यूबमध्ये गेलो तो बघण्यासाठी, तर आपण तो व्हिडिओ नाही बघत, आपण विसरून जातो की आपल्याला तो व्हिडिओ बघायचा होता। आपण दुसरंच काहीतरी बघायला लागतो कारण आपल्याला खूप सारे सजेशन्स येतात आणि मग आपण विसरून जातो आणि काहीही बघायला लागतो। आणि असंही होतं ना की आलो असतो आपण आपल्या अभ्यासा रिलेटेड व्हिडिओ बघायला, पण आपल्याला मध्येच एखादं नोटिफिकेशन येतं आणि मग आपण इंस्टाग्राम, फेसबुक त्यांमध्ये घुसून जातो। तर या आहेत त्या 3 चुका ज्या बरेच जण करतात आणि त्याचमुळे त्यांचा अभ्यास व्यवस्थित होत नाही। चला तर मग आपण आपल्या एकेका चुकीला व्यवस्थित समजून घेऊया आणि त्याचं सोल्युशन काढूया। कसे आहात मित्रांनो? आणि 12वी नंतर काय? 12वीच्या परीक्षेला काहीच महिने उरले आहेत, तयारी तर जोरात चालली असणार, पण त्यानंतर काय? तुम्ही MST-CET बद्दल ऐकलंय का? MST-CET ही परीक्षा महाराष्ट्र शासन दरवर्षी 12वीच्या सायन्स स्टुडंट्ससाठी घेते। या परीक्षेद्वारे महाराष्ट्रातील टॉप इंजिनिअरिंग आणि फार्मसी कॉलेजेसमध्ये प्रवेश घेता येतो आणि या एक्झामची बेस्ट तयारी होते PWच्या सार्थक फास्ट ट्रॅक बॅच सोबत। यात भारतातील बेस्ट टीचर, लास्ट पॅटर्ननुसार अभ्यास, रेकॉर्डेड लेक्चर्स, तर प्रत्येक आठवड्यात PYQचं डिस्कशन सुद्धा भेटेल। एवढंच नाही तर रोज प्रॅक्टिससाठी DDP आणि क्लास नोट्स सुद्धा आणि प्रत्येक चॅप्टरच्या शॉर्ट नोट्स ज्या तुम्हाला रिव्हिजनसाठी मदत करतील। यासोबतच मॉक टेस्ट सुद्धा होणार, त्या तर तुम्हाला माहितीच आहेत की किती महत्त्वाच्या असतात आणि अभ्यास केल्यावर डाऊट तर यायलाच हवा। तर तुमचे हेच डाऊट सॉल्व्ह करायला डाऊट इंजिनमध्ये असणार डेडिकेटेड एक्सपर्ट फॅकल्टीज आणि यासोबतच पीअर टू पीअर डाऊट सपोर्ट पण मिळणार। एवढंच नाही तर बॅचच्या टॉप रँकर्सना मिळणार त्यांच्या आवडत्या फॅकल्टीबरोबर 1 to 1 संवाद साधण्याची संधी। आणि माहिती आहे मित्रांनो, हे सगळं तुम्हाला मिळणार 2499च्या जागेवर फक्त 1799 मध्ये। तर आपल्या ड्रीम कॉलेजसाठी तयारी करा सार्थक बॅच सोबत। खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आजच बॅच जॉईन करा आणि माझा कुपन कोड वापरून मिळवा अधिक 100 रुपये ऑफ। चला तर सुरुवात करूया। आपली पहिली चूक, आपल्याला असं वाटतं की एखादं कठीण चॅप्टर आहे ते आपल्याला येणार नाही, एखादा टॉपिक आपल्याला समजणार नाही कारण तो आपल्याला खूप कठीण वाटत असतो। आता बघा, तुमचंही एखादं असं चॅप्टर असेल ना जे तुम्हाला कळत नसेल, एखादा टॉपिक असेल जो तुम्हाला समजत नसेल, तो आठवून बघा। आपल्याला असंच वाटतं ना की अरे हे तर खूप कठीण आहे, हे तर होणारच नाही। आता मला सांगा, विचार करा, जो टॉपिक तुम्हाला समजत नाहीये, तुम्हाला कठीण वाटतोय, त्या टॉपिकला समजून घेण्यासाठी तुम्ही किती वेळा प्रयत्न केले? किती वेळा? की मग सोडून दिलं हा विचार करून की मला तर समजणारच नाही कारण तेव्हा मी गेलोच नव्हतो, मी तेव्हा प्रेझेंटच नव्हतो, किंवा ते तर खूप कठीणच आहे। ते खरोखर कठीण आहे की तुम्हीच तसं मानून घेतलंय? बघा, कोणतीही गोष्ट, कोणताही टॉपिक आपल्याला तोपर्यंत जास्त कठीण वाटतो जोपर्यंत आपण तो करायला सुरुवात करत नाही। एकदा तुम्ही त्याला स्टडी करायला सुरुवात केली ना की हळूहळू तुम्हाला तो समजत जाईल। आता बघा, तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला एक नोटबुक घ्यायची आहे आणि त्यामध्ये लिहायचं आहे की आज दिवसाच्या सुरुवातीपासून ते रात्री मी झोपतो तोपर्यंत मला आज किती तास अभ्यास करायचा आहे। तुम्हाला तुमचा ना एक पूर्ण टाइम टेबल बनवायचा आहे।
सकाळीपेक्षा ना रात्रीच बनवून ठेवा की उद्या मला इतक्या इतक्या वाजता उठायचं आहे, मग मला हे करायचं आहे, मग मला ते करायचं आहे. जेही काही करायचं आहे ते सगळं लिहून घ्या. आणि मग तुमचा अभ्यासाचा जो टाईम असेल ना, ज्यावेळी तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार त्यावेळी सगळ्यात आधी तो टॉपिक करा जो तुम्हाला खूप कठीण वाटतो. सरळ त्याला घेऊन बसा, ते वाचा, प्रॅक्टिस करा, पण सगळ्यात आधी त्याच्यापासूनच सुरुवात करा. जर तुम्ही त्याची सुरुवात फ्रेश माइंडने केली ना तर तुम्हाला सोपं जाईल, तुम्हाला कंटाळा येणार नाही. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच फरक दिसेल. आता वळूया आपल्या पुढच्या पॉईंटकडे. आता बघा, तुम्ही जर तुमचा शेड्यूल, तुमची रुटीन बनवली होती ज्यामध्ये तुम्ही लिहिलं होतं की मला इतक्या इतक्या वाजता हे करायचं आहे. रात्री झोपण्याआधी त्याला एकदा बघा की मी आज जे काही ठरवलं होतं ते पूर्ण केलंय की नाही. मग आता बघा, ज्यावेळी आपल्याकडून आपलं ठरवलेलं काम होत नाही त्यावेळी आपल्याला स्वतःवर राग येतो. आपण स्वतःचेच पेरेंट्स बनून स्वतःला काही ना काही बोलायला लागतो. पण तुम्हाला तसं करायचं नाहीये. स्वतःचा मित्र बना. बघा, डिमोटिवेट होण्यापेक्षा ना स्वतःला मोटिवेट करा. स्वतःला मोटिवेट करा. तुम्ही स्वतःला जितकं मोटिवेट करू शकता ना तितकं कुणीही करू शकत नाही. स्वतःला असं म्हणा की ठीक आहे ना, तू 8 तास अभ्यास करण्याचं ठरवलं होतं पण तू 4 तास तरी केलाय, खूप आहे, आता उद्यापासून परत करू. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही आज 4 तास अभ्यास केला असेल ना तर तुमचा उद्याचा टार्गेट 10 तास नसला पाहिजे, तुमचा उद्याचा टार्गेट 5 तास असला पाहिजे. आपल्याला सुरुवातीपासूनच 10 तास अभ्यास करणं नाही शक्य होत, हे खूप जास्त आहे. बघा, स्वतःची कॉम्पिटिशन स्वतःशी ठेवा. जर तुम्ही आज 4 तास अभ्यास केलाय ना तर उद्या 5 तास करा. स्वतःला बीट करा आणि स्वतःसोबत चांगले बनून राहा. तर तुमच्या लक्षात आलं ना की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे काही ठरवलं होतं ते तुम्ही पूर्ण केलं आहे की नाही त्यावर टिक करायची आहे. जर नसेल केलं तर रिग्रेट करायचा नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित स्वतःला समजवायचं आहे आणि उद्यापासून तुमचं टार्गेट कंप्लीट करायचा पूर्ण प्रयत्न करायचा. बघा, तुम्ही हे जेव्हा करून बघाल ना तुम्हाला अभ्यास करायला मजा यायला लागेल, तुम्हाला हे सगळं आवडायला लागेल आणि तुम्हाला अभ्यास बोरिंग वाटणार नाही. ज्यावेळी आपण सातत्याने एखादी गोष्ट करतो ना त्यावेळी आपला त्यात इंटरेस्ट वाढत जातो. आता आपला लास्ट आणि महत्त्वाचा पॉईंट, डिस्ट्रॅक्शनपासून कसं वाचायचं. कारण बघा, आपण अभ्यास करण्याचं ठरवतो सुद्धा, अभ्यासाला बसतो सुद्धा आणि अभ्यास करतो सुद्धा, पण अशा काही गोष्टी घडतात की ज्यामुळे आपण डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. आणि जर आपण त्या डिस्ट्रॅक्शनपासून वाचून गेलो ना तर आपला भरपूर अभ्यास होऊ शकतो. बघा, डिस्ट्रॅक्शनपासून वाचण्यासाठी 2 सोल्युशन आहेत. पहिलं सोल्युशन म्हणजे स्टॉप वॉच मेथड. हे तुम्ही आजपासूनच ट्राय करा आणि 15 दिवसात बघा, फक्त 15 दिवसात तुम्हाला फरक दिसेल. बघा, व्यवस्थित ऐका. तुम्ही जो काही तुमचा टाइम टेबल बनवला असेल ना अभ्यासाचा, मग जो काही वेळ असेल 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1, जे काही असेल, तुम्हाला 1-1 तासानंतरचा अलार्म लावायचा आहे. आणि त्या अलार्मची जी टाईमलाईन असते ना तिथे तुम्हाला लिहायचं आहे की अभ्यास कर, अभ्यासाला बस. बघा, आपल्या डिस्ट्रॅक्शनचं कारण हेच असतं ना की आपण काहीतरी महत्त्वाचे व्हिडिओ बघता बघता काहीतरी टाईमपास करायला लागतो, काहीतरी वेगळं बघायला लागतो, इन्स्टा स्क्रोल करायला लागतो आणि विसरून जातो की आपण अभ्यास करत होतो. तर इथे आपल्याला अलार्म तीच आठवण करून देईल की अभ्यास कर, टाईमपास करू नकोस. यामुळे काय होईल, आपल्या डोक्यात येईल, कारण आपण एक टाइम टेबल बनवलेला असतो आणि आपल्याला सगळं आठवतं की अरे मग तू रात्री पस्तावा करत बसतोस, त्यापेक्षा आता अभ्यास कर. यामुळे तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमची एफिशियन्सी वाढायला लागेल. दुसरी टेक्निक जी अगदी युनिक आहे आणि जी खरंच तुमची मदत करेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या यूट्यूबमध्ये एक अजून अकाउंट बनवायचं आहे, एक दुसरं अकाउंट, एक नवा जीमेल बनवा आणि यूट्यूबवर एक नवं अकाउंट बनवा आणि त्या अकाउंटवरून त्याच लोकांना फॉलो करा जे तुमच्या स्टडी रिलेटेड असेल. तिथून फक्त त्याच लोकांना फॉलो करा जे स्टडी रिलेटेड व्हिडिओज टाकताय. यामुळे काय होईल, तुमचं रेकमेंडेशन फक्त स्टडी रिलेटेड राहील, म्हणजे तुमच्या डोक्यात फक्त तेच असेल, तुमचा माइंड डिस्ट्रॅक्ट होणार नाही. बघा, या सगळ्या गोष्टी फक्त 15 दिवस ट्राय करून बघा. तुम्ही एका ट्रॅकवर पोहोचून जाल, तुम्ही तुमच्या रुटीनला लागून जाल, तुम्ही पुढे जायला लागाल, तुमचा अभ्यास व्यवस्थित व्हायला लागेल. जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत तर आजपासूनच लागून जा अभ्यासाला.